ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 216/2026 मध्ये समावेश असलेल्या संशयित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संबंधित शाळाचे मुख्याध्यापक व सदर शाळा संचालित करणाऱ्या शिक्षण संस्थांचे अध्यक्ष सचिव यांच्यासह 1199 आरोपी करण्यात आले। या आरोपीमध्ये अमळनेर तालुक्यातील 120 शिक्षक, मुख्याध्यापक व संस्था चालक यांचा समावेश आहे। एकट्या धंदाईच्या जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सह आशिष बाळकृष्ण पवार, अनिकेत भटू पाटील, अमोल देवीदास पाटील, अमोल पीतांबर पाटील, दिग्विजय अविनाश बोरसे, भाग्यश्री रामदास वानखेडे, स्वाती अशोक बोरसे, वर्षाराणी महेंद्र बोरसे, मयूर आनंदा चौधरी, दत्तू भगवान कोडी, ज्ञानेश्वर नवनाथ तायडे, धीरज संतोष शेठे, जागृती रमेश चव्हाण, जितेश रघुनाथ कदम, किशोर गोरख सोनवणे, रुपाली रमेश लांडगे, लीलाधर सुभाष महाजन, गोपाल दगडू पाटील, मयूर संजय पाटील, शांबाला विठ्ठल पाटील, रोहिदास प्रताप ठाकरे, ऋषिकेश श्याम थोरात, सुभाष शांताराम पाटील, सुवर्णा संदीप सोनवणे, अनिल धनराज ठाकूर, उदय श्रीराम पाटील, वैशाली रमेश साळुंखे, रोहिणी शैलेश वाघ यांचा समावेश आहे। धंदाईचे सर्व समावेश, मुख्याध्यापक व संस्था चालक, अध्यक्ष सचिव यांचा समावेश आहे। या सर्व आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे। धंदाईचे चेअरमन डी पाटील यांना यापूर्वी अटक झालेली आहे। धंदाईच्या बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या डिग्र्या बोगस आहेत, त्यामुळे स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।